Hello students, welcome all of you to my channel English with Jadhav sir. Our today's topic is from 9th standard course 2.4. Please listen, it's a poem. Now the introduction. Listen, introduction is very important and helpful for solving the question of 5 marks appreciation. So listen the introduction carefully. This poem is written by an unknown poet. This is a free verse. Now the central idea. This poem throws a light on the importance of listening others before giving advices. So we should listen others carefully and try to understand their feelings. Now the figure of speech. The poet has used here figure of speech are personification and alliteration. Now I will read the poem and then explain it stanza by stanza in Marathi. So listen me carefully. Now the first stanza. When I ask you to listen me and you start giving me advice, you have not done what I ask. When I ask you to listen me and you begin to tell me why I should feel that way, you are trampling on my feeling. Trampling means आघात करणे. नाउ द एक्सप्लेनेशन इन मराठी. एक कुमारवयीन कवी असून तो पहिल्या स्टांजामध्ये म्हणतो, ज्यावेळेस मी माझे म्हणणे मोठ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते माझे म्हणणे नीटपणे न ऐकून घेता मलाच उपदेश देण्यास प्रारंभ करतात आणि मला असं वाटते की माझ्या भावनांची कोणाला कदरच नाही. नाउ द सेकंड स्टांजा. When I ask you to listen me and you feel you have to do something for me to solve my problem, you have failed me, strange as they may seem. Listen, all I ask is that listen. Don't talk or do, just hear me. कवी म्हणतो दुसऱ्या स्टांजामध्ये, एखाद्या वेळेस कुटुंबातील मोठ्यांसमोर माझे म्हणणे मी ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस जणू काही माझी एखादी समस्या आहे असं समजून ते माझी समस्या सोडविण्यासाठी मला उपदेश करण्यास प्रारंभ करतात. मात्र माझी भावना कोणीही समजून घेत नाही, म्हणून मला असं वाटते की लहान मुलांची भावना समजून घ्यावी. थर्ड स्टांजा. ॲडवाईस इज चीप. चीप म्हणजे स्वस्त. 20 सेंट. सेंट म्हणजे एक नाणं. यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅम हे दोन्ही वृत्तपत्रांची नावं आहेत. इन द सेम न्यूजपेपर अँड आय कॅन डू माय सेल्फ. I am not helpless, maybe discouraged and faltering, but not helpless. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. तिसऱ्या स्टांजात कवी म्हणतो की उपदेश हे खूपच स्वस्त असतात. उपदेश केवळ उपदेशच जर घ्यायचं असेल तर केवळ 20 सेंटमध्ये ॲबी आणि ग्रॅम ही 2 वृत्तपत्रे विकत घेऊन आपण त्या ठिकाणी मोफतमध्ये सल्ला घेऊ शकतो. पण मला असं वाटते की घरातील थोर मंडळींनी मोठ्या मंडळींनी लहान मुलांना असहाय्य न समजून निर्बुद्ध्यांक न समजून त्यांना सल्ला देण्याऐवजी त्यांचे म्हणणे सर्वप्रथम ऐकून घ्यायला पाहिजे. नाउ द फोर्थ स्टांजा. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I stop trying to convince you and get about this business of understanding what is behind this irrational feeling. इथे कवी म्हणतो की लहान मुलं हे केवळ निराधार आणि बेअक्कल आहेत असे न दाखवता त्यांच्या भावनांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. किंबहुना एखाद्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांची आंतरिक भावनाचा अर्थसुद्धा आपल्याला कळू शकतो. नाउ द फिफ्थ स्टांजा. परहॅप्स दॅट इज वाय प्रेयर वर्क्स समटाइम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. या ठिकाणी कवी म्हणतो
की देव हा सर्वात मोठा श्रोता आहे, कारण तो आपल्या भक्तांचं म्हणणं संपूर्णपणे ऐकून घेतो, कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही आणि ज्यावेळेस एखादी समस्या निर्माण होती त्यावेळेस ईश्वर गुप्तपणे आपल्या भक्तांना मदत करतो. म्हणून कवींच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठा लिसनर या जगात जर असेल तर तो कोण आहे? ईश्वर आहे, देव आहे. लास्ट स्टांजा. गॉड जस्ट लिसन अँड लेट यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ, सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी, अँड इफ यू वॉन्ट टू टॉक वेट अ मिनट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. म्हणूनच कवींच्या म्हणण्यानुसार ईश्वर हा सर्वात मोठा श्रोता आहे, कारण तो आपल्या भक्तांचं पहिले म्हणणं ऐकून घेतो. म्हणून कवी शेवटी विनंती करतो, कृपया ऐकण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळेस दुसरा बोलत असेल तुम्ही 1 मिनिट तरी ऐका, त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या. आणि ज्यावेळेस आपला टर्न येत असेल, आपली पाळी येत असेल बोलण्याची, त्यावेळेस नक्कीच आपले म्हणणे ऐका. दुसऱ्याला म्हणजेच लहान मुलांना केव्हाही असमर्थ समजू नका. ओके, थँक्यू.